नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आपल्या भारत देशाला उत्तमोत्तम राजा महाराजांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज अशी नावं आपल्याला घेता येतील, ज्यांच्या विचारांचं गुणगान आजही इथली माती आळवते आहे. आज 6 मे छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी, त्यांचं पुण्य स्मरण करण्याचा दिवस आणि आजचा विशेष भाग आहे त्यांच्यावरच, त्यांच्या विचारांवर. आजचा विषय आहे छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन विशेष कार्यक्रम. जनतेचे कैवारी, दीनदुबळ्यांना उद्धारी, शक्तिशाले म्हणे नारी असे छत्रपती शाहू महाराज. आज त्यांचं पुण्यस्मरण आपण करणार आहोत. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. शाहू महाराजांचे विचार जे काळाच्याही पुढचे होते, काळाच्या पलीकडचे होते, ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचे विचार आजच्या काळाशी कसे संलग्न आहेत याविषयी देखील चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक प्रकाश पवार यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सरांची ओळख करून द्यायची झाली तर सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं. भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. जिजाऊंवर देखील त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि सर निवडणूक विश्लेषक देखील आहेत. छत्रपती शाहू महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्यांच्याविषयी वेगवेगळी व्याख्यानंही ते वेळोवेळी देत असतात. आज आपल्या कार्यक्रमात ते आलेले आहेत आणि ह्या विषयावर त्यांचा छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाचा पट आपण उलगडणार आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे भरीव काम आहे, जे अजूनही महाराष्ट्राला उभारी देत आहे, त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपलं कार्यक्रमामध्ये. आपण म्हणतो की महाराष्ट्राला खरोखरच एक खूप मोठी परंपरा लाभलेली आहे, ज्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि जेव्हा आपण राजे म्हणतो तेव्हा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, छत्रपती शाहू महाराजांचं नाव डोळ्यासमोर येतं. तर ह्या दोन महान विभूती आपल्या या मातीतल्या आहेत. तर छत्रपती शाहू महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव होता. तर सुरुवातीला आपण त्याच्याबद्दल बोलूया का? हो, मला असं वाटतं की शाहू महाराजांचं व्यक्तिमत्वच जे घडलं त्याच्या पाठीमागं त्यांनी एक कल्पिलेला आदर्श आणि त्यांना लाभलेला वारसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आणि हा जो वारसा होता तो त्यांनी वाचनातून कॅप्चर करण्यापेक्षा सुद्धा कृतीतून कॅप्चर केलेला होता. विशेषतः या सर्व घटना 20वं शतक उजडायच्या आधीच घडायला लागल्या होत्या. 1898ला स्वतः शाहू महाराज मालवणला गेले होते. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी पाहणी केली आणि तेव्हा शिवजयंतीच्या उत्सवामध्ये ते सामील झाले आणि ते रात्रभर त्या ठिकाणी राहिले. म्हणजे ही तुलना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून ठाण्याला गेले आणि ते रात्रभर तिथंच राहिले शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी. हे इतकं मोठं साम्य आहे. आणि ते तिथून परत आल्यानंतर पन्हाळ्यावरती त्यांनी शिवाजी महाराजांचं एक मंदिर बांधलं. तसंच त्यांनी कोल्हापूरमध्ये एक मंदिर बांधलं आणि एक मोठा उत्सव सुरू केला. त्याला शिवराय महोत्सव त्यांनी नाव दिलं.
त्याच्यानंतर त्यांनी रथ महोत्सव पण सुरू केला. त्या पाठीमागचा उद्देश शिवरायांच्या बद्दलचा होता आणि हे काही चरित्रकारांनी कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक घोरपडे नावाचे चरित्रकार आहेत, त्यांनी याच्याबद्दलचं तपशीलवार विवेचन केलेलं आहे. तसंच त्यांनी याबद्दलच्या काही गोष्टी रूपामध्ये सुद्धा लिहिलेल्या आहेत. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की एकूणच त्यांनी जे शिवरायांच्या बद्दलचा स्थल इतिहास पाहिला, त्या स्थळांच्या इतिहासाबद्दलचं त्यांचं जे आकलन होतं, त्या आकलनावर ते आधारित त्यांचं तरुणपणातील स्फूर्ती आणि प्रेरणा एकूण याचं केंद्रस्थानच ते झालं होतं. आणि यामुळे दोन राजे एका अर्थाने पुरोगामी आहेत, दोन राजे एका अर्थाने प्रागतिक आहेत आणि त्या दोघांपैकी शाहू महाराजांना, छत्रपती शाहू महाराजांना शिवाजी महाराजांचं आकर्षण मोठं आहे. हे स्फूर्ती म्हणून महत्वपूर्ण गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे जी स्फूर्ती मिळाली तर ती फक्त आपण म्हणतो की विचारांमध्ये तर होतीच ती, पण ती कृतीमध्ये देखील उतरली आणि ज्यामुळे आज आपण महाराष्ट्र म्हणजे एक पुरोगामी राज्य, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणून आपण ओळखतो. सर, तुम्ही काय सांगाल की शाहू महाराजांचे सुरुवातीचे दिवस म्हणजे त्यांचं बालपण म्हणा किंवा सुरुवातीचा काळ कसा होता? शाहू महाराजांचा सुरुवातीचा कालखंड साधारणपणे त्यांच्या आई वडिलांच्या छायाछत्राखाली वाढलेला 10 वर्षांचा दिसतो आणि विशेषतः ते घरच मुळात घाटगेंचं असल्यामुळे ते एका अर्थाने शिवरायांच्या संपर्कातलं घर होतं. त्या घरावरती शिवरायांचा प्रभाव होता आणि घोरपडेंच्या घरामधून, मुधोळकरांच्या घरामधून त्यांची आई आलेली असल्यामुळे एका अर्थाने त्यांना तो एक वारसा होता. परंतु एकूण बालपण त्यांचं गेलं. त्यांचा एक धाकटा भाऊ बापूसाहेब, ते आणि आई वडील. परंतु आई वडिलांपैकी वडील हे पुरोगामी विचारांचे होते आणि त्यांना शिक्षणाचं प्रचंड आकर्षण होतं. त्यांनी खुद्द कागलच्या परिसरामध्ये शाळा सुरू केल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी जवळून शाळा स्थापन झालेल्या, मुलं शाळेत जात आहेत, हे बालपणामध्ये पाहिलेलं एक चित्र होतं. आणि वडिलांचा करारी स्वभाव, वडिलांची शिस्त, या सर्व गोष्टींच्या छायेमध्ये आणि पाहत पाहत त्यांची वाढ झाली होती. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीचा काळ तुम्ही सांगितलं की एक सुरुवातीला आई वडिलांच्या छत्रछायेखाली होते, नंतर ते दत्तक गेले आणि मग नंतरचा जो त्यांचा प्रवास आहे तो पूर्णपणे वेगळा होता. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांचं जीवन बदललं त्यानंतर? पहिल्या 10 वर्षानंतर दुसऱ्या 10 वर्षामध्ये त्यांच्या जीवनाला टर्न बसला. कारण त्यांनी दत्तक घेतले गेलं. त्यांना दत्तक गेल्यानंतर त्यांना एकूण शिक्षणासाठीच राजकोटला पाठवलं. शिक्षणासाठी ते राजकोटला गेले तेव्हा त्या ठिकाणचं वातावरण त्यांना काय मानवलं नाही. म्हणजे कधी त्यांना ताप येत असायचा लहानसा, त्याच्यानंतर त्यांचं तिथं मन रमत नसायचं. परंतु ते जेव्हा राजकोटवरून राजकुमारांना ट्रेनिंग देणाऱ्या कॉलेजमधून परत कोल्हापूरला आले आणि परत कोल्हापूरला आल्यानंतर त्यांना शिक्षणासाठी राजकोटला जावं असं वाटलं नाही. म्हणून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था धारवाडला करण्यात आली आणि फ्रेजर नावाचे एक शिक्षक त्यांच्यासाठी नेमण्यात आले. हे ब्रिटिशांनी नेमलेले शिक्षक होते. त्याच्यामुळे फ्रेजर यांच्याकडची गुणवैशिष्ट्य, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांना त्या विषयातली आवड निर्माण करून देणं, त्याच्यामधले निरीक्षण करायला लावणं, या सर्वच गोष्टी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये शिकले. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन त्यांनी एक गोष्ट शिकली, ती म्हणजे आपल्या लोकांची शिस्त, युरोपियन लोकांची शिस्त, या शिस्तीमधून एक विज्ञानाची दृष्टी त्यांना आली आणि त्यांची ही विज्ञानाची दृष्टी तिथं जी तयार झाली ती त्यांनी शेवटपर्यंत जपली. याच्याबद्दलचा एक गमतीशीर किस्सा म्हणजे या काळाचा परिणाम होऊन पुढे कसा टिकला त्याचा आहे. त्यांना एकदा भेटण्यासाठी एक ज्योतिषी आले होते आणि ते भविष्य सांगणार होते त्यांचं. मग ते विज्ञानाच्या विचारांचे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला उद्या सोनतळीच्या कॅम्पवरती भेटतो. आणि त्यांनी म्हैसकर नावाच्या एका फौजदारांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्यांना अटक करा. त्यांना अटक केली, रात्रभर ठेवण्यात आलं अटकेमध्ये. सकाळी आल्यानंतर त्यांनी सांगितलं शाहू महाराजांना की तुम्ही मला माझ्यावर अन्याय केला की तुम्ही अटकेमध्ये ठेवलं. शाहू महाराज म्हणाले तुम्ही माझं भविष्य सांगणार आहेत, तुम्हाला तुमचंच भविष्य माहित नाही तर तुम्ही माझं भविष्य काय सांगणार. हा जो एक किस्सा आहे यात विज्ञान दिसतं, याच्यात अंधश्रद्धेच्या पुढे जाऊन पाहण्याची एक दृष्टी दिसते आणि ती नेमकी त्यांनी
त्यांच्या या शिक्षणाच्या काळात आत्मसात केली होती आणि ते जीवनभर ते तसंच पुढे जगत राहिले. बरोबर आहे. म्हणजे किती खरं तर ही मौलिक गोष्ट होती आणि जी होती 19व्या शतकामध्ये. आणि जसं 20वं शतक सुरू झालं म्हणजे 1901 1902 तर त्यामध्ये शाहू महाराज हे परदेशी गेले, युरोपात गेले आणि त्यानंतर त्यांच्या दृष्टीमध्ये मला वाटतं की बराच बदल झाला. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शाहू महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर एक साधारणपणे 8 वर्ष गेली. 8 वर्ष गेल्यानंतर 8 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना बऱ्याचदा लोक सांगत होते की परदेशात जा, शिक्षण घ्या, त्याच्या आधीचं पण, परंतु ते काही गेले नाहीत. परंतु ते एकदमच 1902ला परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. परदेशात गेल्यानंतर त्यांनी तिथले सगळी यंत्रणा पाहिली आधुनिकतेची. म्हणजे आधुनिकता पाहिली म्हणजे ती पाण्याच्या बद्दलची पाहिली, त्याच्यानंतर तिथल्या शिक्षणाबद्दलची पाहिली. आणि ते जेव्हा तिथून आले तेव्हा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईमध्ये सुरू केला. मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांनी एक मोठं हॉटेल काढण्याचा विचार केला आणि ते साळवे यांना बोलवून घेतलं. तेव्हा साळवे नावाचे ग्रस्त एक छोटे खानावळ चालवत होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं एक मोठं हॉटेल काढा व्यापारी पद्धतीचं, ज्या ठिकाणी सगळे सरदार, राजे किंवा इतर लोक येतील, राहतील, त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था होईल. तेव्हा प्रश्न निर्माण झाला की युरोपियन कल्चर आणि महाराष्ट्राचं कल्चर याच्यामध्ये अंतर होतं, हे कसं मिटवायचं. आणि साळवे यांनी तर त्यांना सांगितलं की महाराज माझ्या हॉटेलमध्ये कोण येणार राहणार, इथं ना पलंग आहे ना टेबल आहे, असं त्यांचं ते बोलणं होतं. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी भांडवल देतो, मी तुमच्या येऊन हॉटेलवरती राहतो, मी तुमचा भोक्ता असेल, मी तुमचा ग्राहकही असेल. म्हणजे सांगायचा मुद्दा की जे युरोपमध्ये घडत होतं शिक्षणाच्या बद्दल की तुम्हाला नुसतं भांडवल देऊन उपयोग नाही, भांडवलाच्या बरोबर ग्राहक असावा लागतो, ग्राहकाला संरक्षण असावं लागतं. ते सर्वच त्यांनी मुंबईमध्ये दिलं साळवेंना आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला गेल्यावर गंगाराम कांबळेंना तसंच केलं तिथं हॉटेल टाकल्यानंतर. म्हणजे हे युरोपमधली दृष्टी त्यांनी महाराष्ट्रात आणली. बरोबर आहे. गंगाराम कांबळेंनी जे चहाचं दुकान सुरू केलं म्हणजे त्यांना महाराजांनी सुरू करून दिलं. तर असंही एक वाचनात आलेलं आहे की तिथे कोणी जात नसे त्यांच्या दुकानात चहा प्यायला, कारण त्यावेळी समाजामध्ये अनेक भेदभाव होते. तर त्यावेळी शाहू महाराज स्वतः तिथे जाऊन अनेक दिवस त्यांच्या बग्गीतून उतरून त्यांच्या दुकानातला कांबळेंच्या दुकानातला चहा पित होते. तर मला वाटतं की ही एक खूप प्रगल्भ जाणीव त्यांच्याकडे होती. तुम्ही म्हणालात की इथे चहाचं दुकान कोल्हापूरमध्ये उघडून दिलं होतं, मुंबईमध्ये हॉटेल सुरू करायला सांगितलं होतं. तर कुठेतरी ही सगळी एक उद्यमतेची, उद्योजकतेची कुठेतरी रुजवात ते करत होते का? मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे त्यांच्याकडे शिवरायांचं चरित्र कसं पाहायचं ही दृष्टी असल्यामुळे मुळातच शिवरायांनी व्यापाऱ्याची बाजारपेठ रायगडवर काढली होती. आणि त्याचं प्रत्यंतर म्हणून ते जेव्हा कोल्हापूरमध्ये युरोप पाहून आले तेव्हा जयसिंगपूरला बाजारपेठ त्यांनी सुरू केली. त्याच्यानंतर त्यांनी खुद्द शाहूपुरी नावाची एक पेठ वसवली आणि तिथं गुळाची बाजारपेठ सुरू केली, गुळाचा कारखाना काढला. अजूनही आहे ते. आणि मला सांगायचा मुद्दा यातला आहे की प्रक्रिया कशी करायची, प्रक्रिया करून उत्पादन कसं वाढवायचं, उत्पादनामध्ये मूल्यवृद्धी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी एका नव्या अर्थाने त्यांनी घेतल्या. आणि त्याच्यामुळे व्यापार उद्यम नावाचं कल्चर त्यांनी विकसित केलं. व्यापाराच्या नंतर उद्यमाच्या बद्दल बघायचं उद्यम नगर त्यांनी स्थापन केलं. म्हणजे उद्यम नगरमध्ये त्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले, लोकांना कर्ज दिली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीलच्या वस्तूंपासून बनवण्याचे प्रयोग झाले. म्हणजे मला यातून एक मुद्दा मोठा सांगायचा आहे. तो मुद्दा असा आहे की भारताकडे, आधुनिक भारताकडे कसं पाहायचं याची ही पहिली दृष्टी होती की ॲग्रीला पण जपलं पाहिजे, म्हणजे शेतीला, व्यापाराला पण जपलं पाहिजे आणि उद्योगधंद्यांना पण जपलं पाहिजे. म्हणजे उद्योगधंदे, व्यापार आणि शेती ही 3 क्षेत्र एकत्रित आणून हातात हात घालून पुढे कसे जातील याचं एक पहिलं मॉडेल शाहू महाराजांनी निर्माण केलं. वा, क्या बात आहे. आणि खरोखरच आज आपल्याला
ते ऐकूनही आश्चर्य वाटतं की किती जुना काळ होता हो, हो. की जिथे फक्त शेती हा मुख्य व्यवसाय असायचा आणि उद्योगाचं फार काही आपल्याकडे लोण आलं नव्हतं त्यावेळी. तर शेतीमध्ये देखील म्हणजे सर्वसामान्य जो शेतकरी आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर त्यावेळी शेतीला चालना मिळावी म्हणूनही त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. त्याबद्दल मला असं वाटतं की त्यांचा सर्वात मोठा जीव हा शेतीवरती होता, शेतकऱ्यांवरती होता. आणि ते कुठेही गेले तरी पहिल्यांदा सुरुवातच करायची, मी एक शेतकरी आहे, मी कामगार आहे. म्हणजे हे अनेकदा ते बोललेले आहेत. अगदी ते जेव्हा उत्तर प्रदेशात गेले तेव्हा कुर्मींच्या सभेपुढे बोलताना सुद्धा मी शेतकरी आहे इथून सुरुवात केली होती. आणि ते लोकांना असे सुद्धा सांगत असायचे की आमच्या घरामध्ये लहान मूल जन्माला आल्यानंतर सुरुवातीला त्याला कडब्याची पेंडी असेल किंवा गवत असेल त्याच्यावरती झोपवलं जातं, म्हणजे त्या मातृभूमीशी जमिनीशी असणारं नातं हे आजीव राहिलं पाहिजे, अतूट राहिलं पाहिजे, असं ते बोलत असायचे. आता या नात्याचं त्यांनी रूपांतर त्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कसं केलं, तर त्यांच्यावरती जीव किती होता याच्याबद्दलच ते उदाहरण म्हणजे शेतीला पाणी पाहिजे म्हणून त्यांनी राधानगरीचं धरण बांधलं. नुसतं राधानगरीचं धरण बांधलं नाही तर तेव्हाच्या काळामध्ये असणाऱ्या प्रत्येक तालुका प्लेसला त्यांनी छोटी मोठी धरणं, बंधारे बांधले आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली. परंतु एवढंच त्यांचं नसायचं, तर त्या शेतकऱ्यांना हा राजा आपला आहे आणि आपल्यासाठी कार्य करतो, आपल्यासारखा जीवन जगतो याचं ते एक फिलिंग सुद्धा देत असत. आणि याचं सर्वात एक उदाहरण महत्वाचं आहे, जेव्हा ते एकदा शिकारीला गेले तेव्हा सर्व शेतकरी एकत्रित आले. शेतकऱ्यांनी गराडा त्यांच्या भोवती घातला, तेव्हा जेवणाची वेळ होती, राजांचं जेवण तयार होऊन आलेलं होतं. मग राजांनी काय केलं तर एका शेतकऱ्याला विचारलं की तू काय आणलेलं आहे, तर त्याच्या जेवणामधला कांदा घेतला, दुसऱ्याच्या जेवणामधली चटणी घेतली, तिसऱ्याच्या जेवणामधली भाकरी घेतली, तर चौथ्याच्या ह्याच्यामधलं आंबट ताक घेतलं आणि ते सगळं घेऊन ते खायला लागले आणि राजाच्या राजवाड्यातलं आलेलं जेवण त्या सगळ्या शेतकऱ्यांना दिलं. म्हणजे शेतकरी आणि राजा यांच्यामधलं अंतरच त्यांनी संपवून टाकलेलं होतं. आणि म्हणून ते सातत्याने शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून आणि पुन्हा पुन्हा ते बोलत राहायचे की रयत, आणि रयत शब्द वापरला की पुन्हा शिवरायांशी ते कनेक्ट होत राहायचे. म्हणजे इतक्या एकजीव ते झाले होते शेतकऱ्यांच्या जीवन पद्धतीशी. खरंय. आणि खरोखरच जेव्हा आपला राजा अशा पद्धतीने आपल्या जीवनाशी एकरूप होतो, आपल्या राहणीमानाशी एकरूप होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो जनतेच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण करत असतो. आणि ते आदराचं स्थान कितीतरी वर्षानंतर ते टिकून राहतं. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आणखीही आपण बोलणार आहोत या विषयावर. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आहे आपला खास कार्यक्रम. छत्रपती शाहू महाराजांबद्दल वीरा घाटे यांनी म्हटलं होतं की शिवाजीच्या मळ्यात पाणी पिती सर्व जीव, शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव, नाही भेदभाव. आणि अशा पद्धतीचं एक समाज जीवन ज्यांनी घडवलं होतं ते राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपण बोलतो. आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक प्रकाश पवार सर. सर, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की त्यावेळी समाजामध्ये उच्च नीच असा भेदभाव असायचा, अस्पृश्यता होती आणि ती निवारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी खूप मोठं काम केलं होतं आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते दाखवलं होतं. तर ह्या संपूर्ण त्यांच्या संघर्षाबद्दल, लढ्याबद्दल आणि कशा पद्धतीने त्यांनी ते समाजामध्ये घडवून आणलं. छत्रपती शाहू महाराजांनी जो समाजामध्ये बदल केला तो एका अर्थाने परंपरा पण जपल्या होत्या आणि आधुनिकता पण स्वीकारली होती. म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ घालत ते पुढे चालले होते. आणि यांचा जो मेळ घातला त्याचा आदर्श उदाहरण कोणतं तर दोन्ही बाजूने आहेत. म्हणजे सुरुवातीला त्यांनी जे समाज पाहिला त्या समाजामध्ये त्यांना पहिलीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची दिसली की काही लोकांना दररोज येऊन फौजदाराच्या ठिकाणी हजेरी लावावी लागते
आता त्यांना हजेरी लावावी लागते, त्यांना त्रास होतो, त्यातून त्यांना मुक्त केलं पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि त्यांनी जी ही भूमिका घेतली यातून त्यांनी त्यांच्यामध्ये प्रचंड परिवर्तन घडवलं. म्हणजे कसं अर्थाने परिवर्तन घडवलं तर त्या लोकांची कार्यक्षमता वाढली पाहिजे. म्हणजे त्यांना पनिशमेंट करण्यापेक्षा सुद्धा त्यांची कार्यक्षमता कशी वाढेल, कौशल्य कशी वाढतील, आणि जी कौशल्य वाढतील त्या पद्धतीने ते वरच्या पदावरती नेमणुका करत असत. म्हणजे सुरुवातीला त्यांनी वाड्यावरती काही लोकांना कामाला ठेवलं, नंतर त्यांच्या बग्गीमध्ये कामाला ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावरच्या पदावरती त्यांना नेलं. या पद्धतीने एकूण त्यांनी भटक्या विमुक्तांमध्ये टोटल बदल घडवून आणला. म्हणजे हा फार मोठा क्रांतिकारक बदल आहे की जो 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू येऊन सोलापूरला आपल्या इथं ते कट करतात आणि त्या तुरुंगातून मुक्त करून टाकतात सगळ्या लोकांना. हा इतका पुढचा कालखंड आहे. त्याच्या आधी शाहू महाराज या लोकांना या बंधनातून मुक्त करतायत ना आपणाला दिसतात. दुसरी त्यांची दूरदृष्टी सर त्यांच्याकडे होती. आपण आणखी बोलणार आहोत पण एक फोन येतोय, आपण तो घेऊया. आपल्याशी शिवानंद वसेदार बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी अगदी त्यांनी म्हणजे जी कला, क्रीडा, साहित्य सर्व गुण संपन्न असलेले हे महाराज होते. पण इतका कला सगळं जोपासणे आणि त्यांनी कला घेणे, माहिती घेणे, त्यांचे गुरुवर्य कोण होते आणि त्यांनी इतके चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन कशा प्रकारे केले ते आम्हाला जसं माहिती मिळावं म्हणून या आशेने आज फोन केलेला आहे. आणि तुम्ही आमच्या इतर लोकांना सुद्धा माहिती द्यावी की त्यांचे गुरुवर्य धन्यवाद, कशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन घेतले साहेब. धन्यवाद. प्रश्न तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. शाहू महाराजांना ज्यांनी शिक्षण दिलं त्यांच्यामध्ये फ्रेजर हे एक त्यांचे गुरु होते आणि त्यांच्याबद्दल त्यांनी सातत्याने आदर व्यक्त केलेला आहे. त्यांच्याकडूनच खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या कलांच्या बद्दलचं, वेगवेगळ्या संस्कृतीबद्दलचं ज्ञान त्यांना मिळलं. परंतु याबरोबरच त्यांना सबनीस नावाचे एक महाराष्ट्रीयन शिक्षक होते आणि त्या सबनीसांनी त्यांच्या तरुण अवस्थेपासून ते अगदी शेवटापर्यंत साथ दिली होती आणि त्यांना सातत्याने शाहू महाराजांनी वेगवेगळ्या पदांवरती नेमलं. त्यामुळे देवाणघेवाण विचारांची आणि त्यातून विचारांबरोबरच संस्कृतीची, कलेच्या बरोबर इतर गोष्टींची देवाणघेवाण सबनीसांकडून सुद्धा झाली. आणि हे त्यांनी युरोपला गेल्यानंतर सुद्धा पाहिलं होतं. याच्यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये शिकत असताना धारवाडला फ्रेजर हे गुरु, त्याच्यानंतर सबनीस हे गुरु आणि नंतर जग पाहण्यातून त्यांच्याकडे ही सर्व दृष्टी आणि कला आली. परंतु याबरोबरच समाज हा देखील एक त्यांचा गुरु होता. कारण समाजामध्ये जे वेगवेगळ्या परंपरेतले लोक होते ते गात होते, ते वाजवत होते आणि ती जी संस्कृती होती त्याबद्दलही त्यांना खूप कमालीचा आदर होता. म्हणजेच एकूण त्यांच्याकडे गुरु नावाची एक गोष्ट जी होती ती दोन व्यक्ती आणि समाज यांच्यामधून क्रिएट झालेली होती. वा, नक्कीच. म्हणजे खरं तर आपण म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, तर गुरूंकडून तर त्यांना मिळालेलंच आहे, पण गुरूंनी जे दिलेलं असतं की त्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतोय हेही खूप महत्वाचं असतं. सर, अनेक आपण बघतो की अनेक क्रांतिकारक निर्णय असे शाहू महाराजांनी घेतले होते. तर त्यापैकी एक निर्णय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी एक नेतृत्व पद दिलं आणि तो मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक फार मोठी घटना होती. तर त्याबद्दल आम्हाला सांगा. शाहू महाराजांना जवळपास 1915-16 नंतर आंबेडकरांच्या बद्दलची माहिती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची. आणि त्यांच्यामधले दुआ हे पोवार होते आणि त्यांनी शाहू महाराजांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जाण्याचं त्यांनी ठरवलं. आणि अचानकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घरी भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यानंतर ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर विशेष घटना घडल्या. विशेष घटना म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्यांना एक बग्गी पाठवली, त्याच्यामध्ये 2 घोडे लावलेले होते. त्या रथामध्ये बसून त्यांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी नेण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळच्या वेळेस आपल्या राजवाड्यावरती बोलवलं, आदर सत्कार केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची कोल्हापूरमधून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बसून पूर्ण कोल्हापूरमधून एक फेरी मारली.
एका बग्गीमध्ये बसून छत्रपती राजा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे राजा आणि ज्ञान ह्या दोन्हीचं प्रतीक झालं. म्हणजे राजा ज्ञानाला कसा महत्व देतो आणि ज्ञान राजाबरोबर कसं, याच्याबद्दलची ती एक सूत्र तिथं हल्ली. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण एक परिषद घेऊयात. अच्छा. परिषद घेण्याचा तिथं विचार झाल्यानंतर ती परिषद कुठं घ्यायची झालं तर मग ती माणगावला परिषद घेतल्यात आली. माणगावला आप्पासाहेब पाटील यांना सांगण्यात आलं की ही परिषद घ्या. मग परिषदेचं अध्यक्ष कोण, तर शाहू महाराजांनी सांगितलं की परिषदेचं अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. आणि तिथंच त्यांनी जाहीर केलं होतं की आता इथून पुढचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नंतर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर त्यांचं सुरुवातीचं काय भाषणं झाली, 2 भाषणं झाली. 2 भाषणानंतर शाहू महाराज तिथं आले. शाहू महाराजांनी तिथं जाहीर करून टाकलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेते आहेत, तुमच्या समाजाचे आहेत, आणि एवढंच नव्हे तर भविष्यात ते भारताचे नेते आहेत. म्हणजे भारताचे नेते आहेत याचं सुतवाच्य त्यांनी तिथं केलं. आणि एका अर्थाने की तो काळ असा होता की प्रतिनिधित्व कुणी कुणाचं करावं, म्हणजे कोण असं म्हणायचं की कुणीही कुणाचं प्रतिनिधित्व केलं तरी चालेल. परंतु त्या टप्प्यावरती असा मुद्दा निर्माण झाला होता की ज्याची समस्या आहे त्यानेच ते प्रतिनिधित्व करावं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं प्रतिनिधित्व करावं. ही शाहूंची कल्पना ही क्रांतिकारक या अर्थाने होती की कारण ती कुणाला पटणारी नव्हती, पचणारी नव्हती, किंवा त्यावरती आधारित पुढे खूप वादविवादही झाले होते. परंतु तिथं निर्णय क्रांतिकारक त्यांनी घेतला. हाच राजकीय दृष्ट्या मोठा निर्णय आहे क्रांतीचा. खरंय, हा क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतला. आणि आपण आपला इतिहास आपल्याला सांगत असतो, अगदी आपल्या देशातला किंवा इतर देशांमधला देखील, की जेव्हा एखादी व्यक्ती अशी काळाच्या पुढे जाऊन विचार करते किंवा क्रांतिकारक निर्णय घेते तेव्हा विरोधही होतो, काही मनही दुखावली जातात. तर काय एकूण त्यावेळी समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे काय पडसाद उमटले? या सर्व गोष्टींचे पडसाद मोठे उमटायला लागले. त्यातला पहिला पडसाद होता तो म्हणजे खुद्द माणगावमध्येच लोकांनी दलित वस्तीमध्ये काही त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती आप्पासाहेब पाटील यांच्यावरती बहिष्कार टाकला गेला. आप्पासाहेब पाटलांना वाळीत टाकण्याच्या सारख्या कृती घडल्या. तेव्हा शाहू महाराजांनी स्वतः तिथं जाऊन त्या लोकांना बोलवून समजून सांगण्याचाही प्रयत्न केला. आणि त्यानंतर काय वातावरण निवळलं. परंतु ताबडतोब एखादी गोष्ट स्वीकारली असं नाही होत, त्याला ऍक्शनला प्रति गोष्टी घडतात, त्या पद्धतीने ते घडल्या होत्या. आणि त्याच्यामुळं एकूण वातावरण बदलासाठी तरी तयार झालं किंवा असं होणार आहे आणि त्याला तोंड द्यावं लागेल याचीही तिथं गोष्टी दिसून आल्या. बरोबर आहे. आपण जेव्हा ह्या सर्व महापुरुषांचा इतिहास बघत असतो किंवा त्यावेळी काय काय ज्या घटना घडल्या त्या बघत असतो तेव्हा लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यामध्येही अनेक सल्लामसलत होत असे म्हणा किंवा यांचे विचार आदान प्रदान होत असते. तर त्यांचे संबंध कशा पद्धतीचे होते याविषयी? याच्याबद्दल खरं सांगायचं म्हणजे ऐतिहासिक डॉक्युमेंटच्या आधारे तर शाहू महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सुरुवातीला संबंध चांगले होते. त्याच्यानंतर मला असं वाटतं की खुद्द शाहू महाराज पुण्याला गेले होते तेव्हा नामदार गोखले यांनी त्यांचा सत्कार केलेला होता. परंतु मधल्या टप्प्यामध्ये जेव्हा कोल्हापूरला वेदोक्ताचं प्रकरण झालं आणि वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये नीटनेटकी माहिती टिळकांकडे आली का नाही माहित नाही, परंतु त्या माहितीमधून गफलत झाली आणि टिळकांनी बाजू एका अर्थाने पुरोहितांची घेतली. सर, ह्याच्याबद्दल पण थोडं विस्ताराने सांगा की वेदोक्ताचं प्रकरण म्हणजे काय? वेदोक्ताचं प्रकरण म्हणजे असं होतं की जे शाहू महाराजांना वैदिक पद्धतीने विधी करण्याचा अधिकार आहे का नाही आणि ते क्षत्रिय आहेत की नाहीत, हा जुनाच प्रश्न होता. शिवाजी महाराजांच्याही कालखंडामध्ये निर्माण झालेला होता. तोच पुन्हा निर्माण झाला की शाहू महाराज आंघोळ करत असताना तिथं वैदिक पद्धतीचे मंत्र म्हणावेत का नाही, तर हे मंत्र म्हटले जात नाहीत असं एका अर्थाने राजाराम शास्त्री भागवतांचं पण म्हणणं होतं. त्याच्यामुळे यांनी आग्रह धरलेला होता राजपुरोहितांकडे की तुम्ही वैदिक पद्धतीचे मंत्र म्हणा.
बरं. वैदिक पद्धतीचे मंत्र म्हणण्यास त्यांनी नकार दिला आणि हा नकार दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांच्या मतपरिवर्तन करण्याचा, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय मतपरिवर्तन झालं नाही. त्यातून वाद होण्यातून त्यांचं जे काही एक संपत्ती होती किंवा वतन दिलेलं होतं त्या सर्व गोष्टी त्यांना जप्त कराव्या लागल्या. आणि यानंतर मग टिळकांनी त्यांच्या विरोधात लिहिलं. टिळकांनी लिहिल्यानंतर मग टिळक व्हर्सेस शाहू महाराज अशा पद्धतीचं वृत्तपत्रांमधून समाजामध्ये वादाचं रूप पुढं आलं. परंतु शाहू महाराज काही एवढ्या गोष्टीचा विचार करणारे नव्हते आणि टिळक सुद्धा एवढ्याच गोष्टींचा विचार करणारे नव्हते. याच्या पुढे जाऊन ते विचार करत होते आणि त्याचं शेवटची एक घटना अत्यंत महत्वाची आहे. ती कथा एका अर्थाने माणसाची दृष्टी ओपन करणारी आहे. ती कथा अशी आहे की जेव्हा टिळक आजारी पडले तेव्हा टिळकांना मिरजेला येऊन तुम्ही इथं आजारातून मुक्त होण्यासाठी मी प्रयत्न करतो, माझे डॉक्टर तुम्हाला मदत करतील, असं पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक दिवशी टिळकांची तब्येत कशी आहे, त्याच्यात सुधारणा होते का नाही याची ते चौकशी कोल्हापूरवरनं करत होते. आणि जेव्हा टिळकांचं निधन झालं आणि ते शाहू महाराजांना समजलं तेव्हा त्यांनी जेवतं ताट बाजूला सारलं आणि त्या दिवशी सगळं कामकाज बंद ठेवलं. ते कोणाशी बोलले फार नाहीत. यातून दिसतं की टिळकांच्या बद्दलची आपुलकी, आत्मीयता किती शाहू महाराजांना होती. हा एक मुद्दा आहे. आणि तेव्हा समाजामधले झालेले वाद हा त्याचा दुसरा भाग आहे. परंतु या दोन्हीतून निवडायचं काय तर संवेदनशील शाहू महाराज आहेत आणि ते जास्त समाजासाठी महत्वपूर्ण आहेत असं मला वाटतं. नक्कीच सर. आणि खरोखरच मला असं वाटतं की ही सगळी खूप मोठी माणसं आहेत की त्यांना आपण एक छोटे जिथे वादविवाद होतात की तिथपर्यंत आपण मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. राणी जाधव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मी पवार सरांना हा प्रश्न विचारू शकते की मला ना असं म्हणायचं होतं की छत्रपती शाहू महाराजांनी जे भटकीमुक्तांसाठी खूप मोठं विशेष कार्य केलं, जे शाहू महाराज सातत्याने तसंच कार्य का करत नाहीये? खूप मोठं काम केलेलं आहे शाहू महाराज. हा पवार सरांना प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. शाहू महाराजांनी जे काम केलं ते काम पुढं वेगवेगळ्या रूपांमधून जाताना दिसतं. परंतु ते कामासाठी ॲक्च्युली जितकी प्रसिद्धी असते तेवढी काय मिळत नाही. परंतु आत्ताही नीट पाहिलं तर भटक्या विमुक्तांच्या बद्दल सगळेच पद्धतीचे प्रक्रिया घडताना दिसतात आणि त्याबद्दलच्या नोंदी आणि त्याबद्दलचे वृत्तपत्रांमध्ये आलेली माहिती किंवा पुस्तकांमध्ये असणारी माहिती किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या चालू असणाऱ्या शाळा उजगावच्या असेल किंवा इतर ठिकाणच्या असतील आणि त्या ठिकाणी नव्याने वसाहत निर्माण केली. एवढंच नव्हे तर रायबागला सुद्धा एक वसाहत तशीच निर्माण केली होती. अजूनही तिथं ही प्रक्रिया चालू आहे. यावर आधारित चळवळींमध्ये सुद्धा आदर्श मानला जातो आणि हीच प्रक्रिया म्हणून किंवा याचा विस्तार म्हणून मुरळी प्रथा असेल किंवा इतर प्रथा असतील त्या बंद करण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी तेव्हा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता सुद्धा त्या प्रक्रिया घडताना दिसतात. नक्कीच. म्हणजे जे बीज त्यावेळी रोवलं होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या सुधारणांची सुरुवात केली होती तर अर्थातच पुढे अनेक पिढ्या तशा पद्धतीने त्यांच्या संस्कारात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. सर, आपण राजर्षी शाहू महाराज असं त्यांना म्हणतो, तर ही उपाधी त्यांना कशी मिळाली? त्याच्या मागे पण काही गोष्ट आहे का? राजर्षी शाहू महाराज कुर्मी समाजाच्या अधिवेशनाला गेले होते. क्षेत्रीय कुर्मी समाजाचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांचं भाषण झालं आणि तेव्हा क्षत्रिय कुर्मी समाजाने त्यांना राजश्री ही उपाधी दिली. ही एक मोठी प्रक्रिया आहे कारण महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशातल्या हिंदी बेल्ट मधल्या लोकांनी त्यांना राजश्री ही उपमा दिली किंवा ती उपाधी दिली. बरोबर आहे. कारण शाहू महाराजांचा जर आपण पट पाहिला त्यांच्या आयुष्याचा तर केवळ महाराष्ट्रापुरते ते सीमित नव्हते तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी अनेक परिषदा घेतल्या होत्या. त्या सगळ्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी देखील आपण सरांकडून ऐकणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
समाजाच्या संपूर्ण घडणीमध्ये असा एक काळ येतो की तो संपूर्ण उलथापालथीचा काळ असतो आणि तो आणण्यासाठी म्हणजे तो एक संघर्ष निर्माण होऊन बदल घडवण्यासाठी त्या समाजाचा जो राजा असतो तो अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि असेच राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रकाश पवार सर. त्यावेळी आपण जर समाजाची स्थिती बघितली तर महिलांना एक दुय्यम स्थान होतं आणि महिलांकडे शिक्षण देखील नव्हतं. तर कुठेतरी महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, जे शब्द खरं तर आजही आपण वापरतो, तर ती कृती शाहू महाराजांनी त्यावेळी केली होती किंवा राजघराण्यातल्या महिलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. तर ही सगळी एक मला वाटतं की खूप अफाट दृष्टी होती. त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की शाहू महाराजांनी महिलांच्या बद्दल खूप पुरोगामी दृष्टिकोन स्वीकारला की जो काळाच्याही प्रचंड पुढचा होता. कारण काळ हा असा होता की त्या कालखंडामध्ये महिलांबद्दल बोलायला आणि महिलांना स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, न्याय पाहिजे याची सुरुवात मात्र झाली होती. आणि ही सुरुवात फार दमदार महात्मा फुलेंनी केली होती. आणि ही महात्मा फुलेंनी केलेल्या सुरुवातीचं सगळा इम्पॅक्ट होता आणि त्याच्या परिणामानंतर शाहू महाराज या कृतीमध्ये उतरले. म्हणजे एका अर्थाने महात्मा फुलेंची लिगसी ते पुढे नेताना दिसत आहेत. आणि त्यांनी सुरुवातीला आणखीन एक गोष्ट केली की त्यांच्या वडिलांनी सुद्धा कागलमध्ये शाळा काढल्या होत्या आणि तिथंही मुलींची काही व्यवस्था केलेली होती. म्हणजे त्यांच्या घरातलाही वारसा होता, महात्मा फुलेंचाही वारसा होता आणि या 2 वारसांच्या नंतर त्यांनी गारगोटीला मुलींसाठी शाळा काढली. आणि ती गारगोटीची शाळा म्हणजे त्या काळातली गारगोटी म्हणजे अत्यंत ग्रामीण भागातला भाग होता की ज्या भागामध्ये शिक्षणाच्या बद्दलचे मोठे प्रश्न होते आणि तिथं त्यांनी ती व्यवस्था केली. नंतर त्यांनी काय केलं तर साधारणपणे प्राथमिक शाळा किंवा प्राथमिक एज्युकेशन हे मुलींसाठी कंपल्शन केलं. आणि मुलींना शाळेत पाठवलं पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि त्याबरोबरच त्यांनी त्या मुलींसाठी स्कॉलरशिप द्यायला सुरुवात केली. मुलींना स्कॉलरशिप दिल्या नाही तर याच्या बरोबरीनं त्यांनी आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवण्याची भूमिका घेतली. आणि ही कुठपर्यंत गेली याचं उदाहरण तर त्यांनी केळवकर नावाच्या एका महिलेला त्या ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल आणि त्याचं प्रमुख केलं. आणि महिलांचे महत्वाचे प्रश्न कोणते तर एक प्रश्न आरोग्याचा, दुसरा शिक्षणाचा. म्हणजे आरोग्यासाठी म्हणून केळवकरांच्या मार्फत आरोग्याचे प्रश्न सोडवणं, एज्युकेशनही मुलींना देणं, अशा 2 एका वेळेस गोष्टी त्यांनी कृतीत उतरवल्या. ह्या 2 कृतीत उतरवल्याबरोबर त्यांना आणखीन एक समस्या जाणवायला लागली की घरोघरी एक मोठी समस्या आहे. ती समस्या म्हणजे घरातूनच महिलांचं शोषण होत आहे. त्याच्यानंतर दुसरे अशी होती की त्यांना काडीमोड घेता येत नाही, म्हणजे घटस्फोटाचा अधिकार नाही आणि पुनर्विवाहाचा अधिकार नाही, आंतरजातीय विवाहाचा अधिकार नाही. त्यांनी या सगळ्या क्षेत्रात बदल केला. म्हणजे जर का त्रास होत असेल तर त्यांना काडीमोड घेण्याचा अधिकार पाहिजे असा कायदा केला. त्याच्यानंतर त्यांनी आंतरजातीय विवाहासाठी प्रयत्न केले. खुद्द स्वतःच्या चुलत बहिणीचं मॅरेज आंतरजातीय विवाहाच्या पद्धतीनं त्यांनी यशवंतराव होळकरांशी करून दिलं. आणि याच्यानंतरही त्यांनी अनेक विवाह त्या पद्धतीने केले. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की ज्याला आपण म्हणतो डोमेस्टिक व्हायलन्स तो सुद्धा नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अधिक महिलांना कौशल्य देण्याचा प्रयत्न केला आणि सार्वजनिक जीवनात आणलं. तसंच त्यांनी महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले आणि महिलांच्या एज्युकेशनचे. म्हणजे महिलांना केवळ एखादी गोष्ट देऊन उपयोगाचं नाही तर एकापेक्षा जास्त गोष्टीत लक्ष घातलं तरच महिलांचा विकास होऊ शकतो. आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या कुटुंबात सुद्धा राबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या सूनबाईंना या पद्धतीने शिक्षण दिलं आणि त्यांना मेडिकलचंही शिक्षण घ्यावं त्यांनी अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे कुटुंबामध्ये स्वतःच्या दुरुस्ती, समाजामध्ये दुरुस्ती आणि एकूण समाजाला परिवर्तन समाजाचं घडवून आणणं अशी त्यांची ती भूमिका होती. नक्कीच. म्हणजे एक खूप आपण म्हणतो की एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी स्त्रियांकडे पाहिलं होतं आणि एक महत्त्वाचा घटक आपल्या समाजाचा
की त्यांनी पुढे आणला होता आणि त्यांना शिक्षणासाठी उद्युक्त केलं होतं. तुम्ही म्हणालात की पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी आणला होता आणि तुम्ही म्हणालात की काडीमोड घेण्याचाही अधिकार. तर त्याबद्दल त्याचे कसे परिणाम त्यावेळी झाले होते समाजामध्ये? 1917चा काळ आहे की त्या काळामध्ये त्यांनी हे 2-3 कायदे केले. बरं. आणि हे कायदे केल्यानंतर यामुळे समाजातले काही घटक त्यांच्या विरोधात गेले, परंतु समाजामध्ये काही लोकांना जे समजत होतं ते लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः त्यांचा भाऊ हा या कृती करण्यामध्ये खूप ऍक्टिव्ह होता. अच्छा. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये खूप साथ दिली की जे 1911 साली त्यांनी सत्यशोधक चळवळीचं पुनर्जीवन केलं होतं, जिथं महात्मा फुलेंचा विचार म्हणजे महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर पाठीमागच्या 20 वर्षामध्ये थोडासा लुप्त झालाय काय असं वाटत होतं, त्याला एकदम तो प्रवाह ओपन त्यांनी केला. आणि त्याच्यामुळं ज्या जुन्या सत्यशोधक चळवळीतले लोक होते त्यांनी मात्र याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं परिणाम असा झाला की घरोघरी काहीतरी मुली शिकायला लागल्या आणि त्याला प्रतिसाद मिळू लागला. आणि जे लोकांना विरोध होता त्या लोकांनी याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घ्यायला सुरुवात केली. परंतु एक गोष्ट, त्यांनी बदल कसा करायचा असतो तर त्यांचा स्वभाव असा होता बदल करण्याबद्दलचा, अचानक बदल करत होते. परंतु लोकांना ते बरोबर घेऊन बदल करत होते. याचं आदर्श उदाहरण कोणतं तर एकदा त्यांनी ठरवलं की त्यांच्या वडिलांचं श्राद्ध ते पुण्यामध्ये करणार. बरं. पुण्यामध्ये करणार म्हटल्यानंतर त्यांनी पेशी पाटील यांना सांगितलं की तुम्ही पुण्यामध्ये ही व्यवस्था करा. तेव्हा पाटील यांनी तिथं सांगितलं की पुण्यामध्ये खानदानी मराठा बाहेर गेलेत, म्हणजे कोण धारला गेलंय, कोण बडोद्याला गेलंय, असं त्यांनी माहिती सांगितली. तर त्यांनी हसून सांगितलं की माझे कार्यकर्ते हेच माझे पितर असतील. बरं. आणि ते सांगितल्यानंतर ते तिथं गेले पुण्याला आणि तो कार्यक्रम करायचा ठरल्यानंतर त्यांनी ते सगळे कार्यकर्ते म्हणजे तिथं डेहरे होते, जेदे होते, इतर लोकही त्याच्यामध्ये सामील होते. ते जेवायला बसले आणि त्यांच्यामध्ये शाहूंचं ताट वाढलेलं होतं, पण शाहू महाराजांनी मोकळं ताट तिथं ठेवलेलं होतं आणि त्यांच्या लोकांना त्यांनी सांगितलं की प्रत्येक पितराच्या ताटातला एक एक पदार्थ काढून आणा आणि तो मी खाईल. म्हणजे एक तर नवीन कार्यकर्ता वर्ग मिळवणं, त्या नवीन कार्यकर्त्या वर्गाला उभं करणं पाठीशी यासारख्या प्रश्नांच्या हाताशी. आणि त्याचा परिणाम म्हणून बाबूराव जेदेंनी पुण्यामध्ये महिलांसाठी सुधारणा करणारी खूप मोठी भूमिका घेतली. म्हणजे कोल्हापूरच्या जोडीने पुण्यामध्ये सुद्धा बाबूराव जेदे, केशवराव जेदे ही जी एक पिढी तयार झाली यांचा खूप मोठा आधार निर्माण झाला. आणि जे तुम्ही कायदे सांगितले त्या कायद्यांना एक पाठिंबा देणारा वर्ग उपलब्ध झाला. बरोबर आहे. कारण फक्त कायदा निर्माण करून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी करणाराही, त्याला पाठिंबा देणारा एक कार्यकर्ता उभा करणं खूप गरजेचं होतं. सर, वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली की जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचे आबाळ होऊ नये, शिक्षण त्यांचं उत्तम पद्धतीने चालू राहावं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिक्षणाच्या बद्दल शाहू महाराजांचं एक फेमस वाक्य आहे की ते म्हणायचे की ब्रिटनला आपण मदर ऑफ पार्लमेंट म्हणतो, तसं कोल्हापूर म्हणजे मदर ऑफ हॉस्टेल्स आहे. वा. हे त्यांचं स्वतःचं आर्ग्युमेंट आहे. या आर्ग्युमेंट मधून त्यांना हे सांगायचंय की मी प्रयत्न केला तर तो पहिला प्रयत्न केला होता की सर्व जातीच्या मुलांनी एकत्रित राहावं. आणि त्यांनी तो प्रयत्न केला, 1-1.5 वर्ष वाट पाहिली, परंतु सर्व जातीची मुलं काय एकत्र ठेवली जात नव्हती. त्यांच्या जेवणाचे प्रश्न, राहण्याचे प्रश्न उपस्थित झाले आणि गोखले यांच्या पुढे सुद्धा एक मोठा प्रश्न यातून क्रिएट झाला होता. त्यानंतर मग शाहू महाराजांनी असा निर्णय घेतला की आता सुरुवातीला वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल्स काढू. मग त्यांनी मराठ्यांपासून ते अगदी आज आपण ज्याला अनुसूचित जाती म्हणतो, भटक्या विमुक्त जाती म्हणतो, या प्रत्येक जातीसाठी वेगळं वसतिगृह काढलं. त्याच्यासाठी राहण्याच्या खोल्या काढल्या, त्यांना खाण्यासाठी खानावळी उपलब्ध करून दिल्या. आणि या दिल्यानंतर याच्या जोडीला त्यांनी मुस्लिम समाजाची सुद्धा व्यवस्था केली. आणि मुस्लिम समाजाला आधी त्यांनी ठेवलं कुठं
तर मराठा बोर्डिंगमध्ये ठेवलं, म्हणजे मराठा मुलांबरोबर मुस्लिम मुलं राहू लागली आणि त्याच्यानंतर मुस्लिम मुलांची सेपरेट व्यवस्था करण्यात आली, निर्माण करून बोर्डिंग. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे, त्यांनी मराठा आणि मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा त्यातून प्रयत्न केला. म्हणजे त्यांचा हॉस्टेलचा प्रयोग, त्यांनी शिक्षण घ्यावं हा एक होता, परंतु त्याच्याबरोबर त्यांचा हॉस्टेलचा प्रयोग सामाजिक सलोखा निर्माण व्हावा हा दुसरा होता. आणि ह्या दोन्ही प्रयोगाला त्यांनी एकत्रितपणे पुढे नेलं आणि राज्याचे पैसे त्यांनी या मुलांच्या एज्युकेशनसाठी गुंतवले. नक्कीच. आपण आज सर तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या ऐकल्यावर खरोखर असं एक अद्भुत असं व्यक्तिमत्व, अलौकिक असं व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज होते. आपण स्वतः त्यांच्या पदस्पर्शाने जी पावन झालेली भूमी आहे करवीर नगरीमध्ये असता, तर तुम्ही काय सांगाल की आज आपण 2022 मध्ये आहोत, त्यांचे विचार, त्यांचं काम हे आज कशा पद्धतीने समाजात मुरलेलं आहे किंवा पुढे चाललेलं आहे? मला असं वाटतं की एकूण त्यांची सगळी चरित्र वाचल्यानंतर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या परंपरा प्रथानुसार पाहिलं तर शाहू महाराजांचं कार्य आज देखील समाज आदर्श मानतो आणि त्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. याचं एक उत्तम उदाहरण कोणतं तर कोल्हापूरमध्ये एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्यामध्ये गणपतीचं एक चित्र आहे आणि ते शाहू महाराजांच्या काळापासूनची एक परंपरा चालत आलेली सामाजिक सलोख्याची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांनी खुद्द अरबी भाषेमध्ये कुराण आहे म्हणून त्याला मराठीत ट्रान्सलेशन करण्यासाठी पैसे दिले आणि अनुवाद करून घेतला होता. ही जी एक सामाजिक सलोख्याची प्रथा आणि परंपरा आहे ती कोल्हापूरच्या रक्तामध्ये मनामध्ये ठसून बसलेली आहे, तिला कोणच बाहेर काढू शकत नाही. आणि ते जीवन कोल्हापूर जगतं परंतु संपूर्ण महाराष्ट्रावरती त्याची छाया पडलेली आहे. आणि आज भारताला जर गरज असेल तर या एका गोष्टीची आहे. नंतर दुसरा मुद्दा आहे की ज्याला आपण असं म्हणतो की महिलांचं एम्पॉवरमेंट झाली पाहिजे, तर महिलांच्या एम्पॉवरमेंटला आज सुद्धा अनेक अडथळे आहेत. म्हणजे कौटुंबिक हिंसा असेल, समान न्याय वाटप नसेल किंवा याच्या जोडीला एज्युकेशन मधल्या असणाऱ्या समस्या असतील, परंतु या सर्वांवरती हे काम केलं पाहिजे याची उमेद आणि इच्छाशक्ती प्रबळ करणारे आदर्श शाहू महाराज म्हणून पुढे उभे राहतात. आणि तो आदर्श घेऊन अनेक बदल घडलेले आहेत. कोल्हापूरमध्ये बदल घडलेले आहेत, महाराष्ट्रात बदल घडलेले आहेत आणि लोक तसे बदल करण्यासाठी प्रयत्नही करतात. आणखीन महत्त्वपूर्ण आदर्श त्यांचा कोणता आहे तर शाहू महाराजांनी कोणत्याही गोष्टीकडे एका नजरेने पाहिलं म्हणजे एककल्ली पद्धतीने पाहिलं नाही. म्हणजे त्यांनी सर्वांचा सारांश काढला, सर्वांमधून एक एकोपा निर्माण कसा होईल पाहिला आणि एकीच्या मार्फत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि तो जो एकीचा त्यांचा पॅटर्न होता त्या एकीच्या पॅटर्न मध्ये त्यांच्यासाठी महात्मा फुलेही आदर्श होते, त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक शिक्षण घेतलेले आदर्श होते आणि त्यांच्यासाठी आर्य समाजाची निर्माण झालेली एक संघटना आणि ती अहिक काम करत असणारी सुद्धा गोष्ट आदर्श होती. म्हणजे जिथून जिथून त्यांना या समाजाला बदलवण्यासाठी चांगलं काय मिळेल ते घेण्याची त्यांची मानसिकता आणि विचारसरणी होती. हीच विचारसरणी एका अर्थाने आजच्या भारतासाठी, आजच्या महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. आणि या विचारसरणीवर आधारित जर महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर ती शाहू महाराजांच्या रस्त्याने प्रगती होत आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. म्हणजे शाहू महाराजांनी तो एक प्रगतीचा पथ जो आहे तो महाराष्ट्राला आखून दिलेला आहे की ज्यावर आजही महाराष्ट्र चालत आहे, पुढे जातो आहे. महाराजांचं व्यक्तिमत्व जे आहे, जे आज आपण अनेक प्रतिमांमधून बघतो, तर ते म्हणजे एक असं रांगडं व्यक्तिमत्व असं होतं आणि अनेक गोष्टी ज्या समाजामध्ये ज्या गरजेच्या होत्या त्या त्यांनी घडवून आणल्या होत्या. तर एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि अक्षरशः 48-49 वर्षाचं अल्पायुष्य त्यांना लाभलं होतं, पण त्या काळात देखील त्यांनी एक खूप मोठं असं अफाट काम करून ठेवलेलं आहे. तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल जाता जाता तुम्हाला एक अभ्यासक म्हणून काय वाटतं, काय सांगाल? मला असं वाटतं की त्यांचं शरीर धिप्पाड होतं याची वर्णन आहेत. त्याच्यानंतर ते सडेतोड होते, ताबडतोब निर्णय घेत होते, त्याच्यामुळे काही लोकांना ते मनाला लागत होते. परंतु याच्याबरोबर मला जे भावलेले शाहू महाराज आहेत
ते अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांना दुसऱ्याचं मन, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या वेदना स्वतःला ताबडतोब व्हायच्या. आणि हे ते सतत जाणवतं कसं, तर उदाहरणार्थ जेव्हा ते जेदे मेन्शन मध्ये आले होते आणि त्यांनी पाहिलं की बाबूराव जेदे हे बाबूराव जेदेंच्या घरामध्ये दररोज 40-50 लोक जेवण करतायत, त्याच्यासाठीचा हे माल बाहेरून आणतायत, तेव्हा ते पीसी पाटलांना सांगतात बाबूराव जेदेंचं मन सुपा एवढं मोठं आहे. इथं काय लागतं की दुसऱ्याचं मन काय आहे हे जाणू शकतात. आणि त्याचबरोबर दुसरं आणखीन एक उदाहरण आहे, ते म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण घ्यायला जाणार होते, तेव्हा ते म्हणतात की ती माझी बहीण आहे आणि तिला मी माहेरी नेऊ शकतो. म्हणजे त्यांना बहीण मानणं, इतकी संवेदनशीलता, ही नैतिक मॉरॅलिटीचं हाय उत्तर आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. खरं तर छत्रपती शाहू महाराज यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्याच्यावर थोडक्या वेळात बोलणं हे खरंच शक्य नाहीये. पण आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे, त्यांच्या विचारांचा आपण एक पुनरुच्चार केलेला आहे. मला वाटतं की हाच धागा पुढे नेऊन त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे जे विचार आहेत ते अधिकाधिक आपण वाचूया, जे ग्रंथ आहेत त्यातून वाचूया आणि ते आपण कसे अवलंब करू शकू याचाही विचार करूया आणि तीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीला आपण विनम्र अभिवादन करणार आहोत. आणि सर, आपले देखील अगदी मनापासून आभार मानते की आपण या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर दर्शक हो, आपले देखील खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.